नमस्कार, मी प्रियंका पाटील शोईक आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते। राहुरी पोटनिवडणुकीला तर सुरुवात झाली आणि दोन्हीही उमेदवार आपापल्या परिणता रिंगणामध्ये उतरलेले आहेत। माझ्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार गोविंदांना मोकाटे। गोविंदांना आज नियोजन बैठक पार पडलेली आहे। खुद्द खासदार निलेश लंके देखील या बैठकीला उपस्थित होते। कसा प्रतिसाद मिळतोय आणि कशा पद्धतीने ही निवडणूक पुढे जाईल? खूप मोठा प्रतिसाद आहे। कमीत कमी 200-300 कार्यकर्ते आज पहिल्याच मीटिंगला हजर होते। इथून पुढे प्रत्येक मीटिंगला 1000 कार्यकर्ते येतील आणि सगळं नियोजन एक 10 दिवसात आमचं सगळं पूर्ण होईल। नियोजन काही अभाव राहणार नाही। उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा आम्हाला आहे। प्रत्येक गावागावात प्रतिसाद, काय अडचण नाही। पोटनिवडणुकीसाठी तुम्ही उत्सुक होतात, तुमचं नाव चर्चेत होतं कारण समाज कार्यात तुम्ही बरंच अग्रेसर राहिलेला आहात। मात्र ज्या पद्धतीनं तुम्हाला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आणि अगदी शेवटच्या क्षणी गोविंदांना यांचं नाव झळकायला लागलं, काय भावना होत्या? एक ताकद मिळाली असं वाटलं होतं की नेमकं जी पद्धतीने युटर्न घेतला तनपुरेंनी, काय भावना होत्या त्यावेळी? खरं 20 वर्षापासून पवार साहेबांचा खाद्य कार्यकर्ता आहे। माझ्यावर पवार साहेबांचा विश्वास आहे। मी एक क्षणाची वाट पाहत लोक कधी मला आमदारकीची संधी मिळते, मला कधी ही संधी मिळेल असं मला 10 वर्षापासून वाटत होतं। ती संधी आज मला मिळाली। दरम्यानचा काळ संघर्षाचा गेला, पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होत आहेत। काय सांगाल मतदारांना? काय दिवस होते आणि आता पुन्हा एकदा उभे आहात? गेली 10 वर्षात समोरच्या आमदारांनी मला खऱ्या अर्थाने राजकारणात याचा उदय होऊ नये म्हणून इतका त्रास दिला। मुलीला त्रास दिला, मला त्रास दिला। 10 वर्षापासून मी संघर्ष केला आणि तरी मी मैदान सोडलं नाही। प्रत्येक मतदाराच्या म्हणजे सुखा दुःखात कार्यक्रमात मी हजर होतो। त्याच्यामुळे नाळ जोडलेली गेली, माणसं माझ्यापासून लांब गेली नाही। काय विजन घेऊन उतरलात या या निवडणुकीमध्ये? निवडणुकीत खूप मोठं विजन आहे। शेतकऱ्यांसाठी काम करायचंय, तरुण मुलांसाठी काम करायचंय। गेली 10-15 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी कुठलाही ठोस निर्णय झाला नाही, मुलांच्या शिक्षणासाठी निर्णय झाला नाही। इथं खरं तर राहुरी मतदारसंघात कांद्याचं पीक खूप मोठ्या प्रमाणात होतंय, ऊसाचं पीक होतंय, कपाशीचं पीक होतंय। तिन्ही मालाचं काही भावाचं कुठलं विजन खऱ्या अर्थाने सरकारकडे नाही। कांद्याची तर अशी परिस्थिती का खूप मोठा कांदे पिकवणारा वर्ग शेतकरी या भागात आहे आणि आज शेतकरी 1 वर्षापासून रडतोय आणि इथले प्रतिनिधी हसत होते तरी यांच्या डोळ्याला कधी पाणी आलं नाही शेतकरी रडत असताना। ही परिस्थिती खऱ्या अर्थाने आज राहुरी मतदारसंघात आहे। राहुरी मतदारसंघाच्या निवडणुकी ही सहानुभूतीवर होईल, विकासावरती होईल की कुठल्या गोष्टीवर होईल असं तुम्हाला विश्वास आहे? ही सहानुभूतीवर, बिलकुल सहानुभूतीचा इलेक्शन जाणार नाही। विकासावरच इलेक्शन होईल आणि सगळ्यात जास्त म्हणजे या शेतकऱ्यांच्या विषयीच्या प्रश्नावर हे इलेक्शन होणार। ज्यावेळेस मतदार माझ्या पाठीमागे गेले 20-25 वर्षाचा मतदारांचा विश्वास माझ्यावर आहे आणि तो विश्वास सार धरून एवढी लोक, एवढे कार्यकर्ते आज या नियोजनाच्या मीटिंगला आले। मतदारांचा माझ्यावरचा विश्वास कधीच उडत नाही, इथून मागं उडाला नाही आणि तो मी उडून देणार नाही। आज या ठिकाणी गोविंदांना मोकाटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत। नियोजन बैठकीचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय आपला निश्चित आहे असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला। तुझाच मी तेच थांबते। धन्यवाद।